तर मस्साजोगमध्ये ग्रामस्थांची आज दुपारी 12 वाजता एक महत्त्वाची बैठक होतीये। या बैठकीमध्ये आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार असल्याचं कळतंय। बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 33 दिवस पूर्ण झालेत। आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर अजूनही कृष्णा आंधळे हा 8वा आरोपी फरारच आहे। आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन सुद्धा केलं होतं। पोलीस अधीक्षक नवनीत कावल यांनी आरोपींना अटक करण्याचं आश्वासन सुद्धा दिलं होतं आणि त्यानंतर ग्रामस्थांनी हे आंदोलन मागे घेतलं होतं। शिवाय रस्त्यावर सुद्धा अनेक मोर्चे निघालेला आपण पाहिलं। जालना, बीड, धाराशिव मध्ये सुद्धा जन आक्रोश मोर्चा निघाला होता। आणि यानंतर राज्यभरातील इतरही बातम्या आहेत, त्या सगळ्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे टॉप 50च्या माध्यमातून। राज्यात थंडीचा जोर आता ओसरायला लागलाय। ढगाळ हवामानामुळे राज्यात गारठा कमी झालाय। तापमानात वाढ होत असल्यानं अनेक ठिकाणी पारा 10 अंशांच्याही वर गेलाय। उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात अंशतः ढगाळ हवामानासह किमान तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता आहे। मुंबईत प्रदूषण प्रचंड वाढलेलं असतानाही नियम धाब्यावरती बसवून काम करणाऱ्या तब्बल 462 बांधकाम प्रकल्पांचं काम पालिकेनं बंद केलंय। मुंबई प्रदूषणमुक्त राहण्यासाठी ही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती पर्यावरण उपयुक्तांनी दिली आहे। बुलढाण्यात टक्कल व्हायरस नंतर आता ब्ल्यू बेबी सिंड्रोमचं सावट आहे। जिल्ह्यातील सर्वच तालुके ब्ल्यू बेबी सिंड्रोमच्या छायेत असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। हा आजार झाल्यास बालकाच्या शरीरातील अवयव क्षमता ही कमी होते आणि या आजारात नवजात बालकांचा समावेश आहे। गुजरातमध्ये 3रीत शिकणाऱ्या मुलीचा हार्ट अटॅकने मृत्यू झालाय। तिला CPR देण्यात आलं, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केला। गुजरातच्या जेवर शाळेत ही घटना घडली आहे आणि धक्कादायक म्हणजे गेल्या 4 दिवसातली ही दुसरीच घटना आहे। वंदे भारत एक्सप्रेस नंतर विना वातानुकूलित अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे। तिकीट दर कमी असल्यामुळे 4 अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत आहे। या एक्सप्रेसलाही चांगला प्रतिसाद मिळतोय। पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनस इथे इंटिग्रेटेड कोचिंग डिपोमध्ये 3 नवीन पीट लाईन तयार करण्याचं काम प्रगतीपथावरती सुरू आहे। या पीट लाईन्स तयार झाल्यानंतर देशभरातील विविध ठिकाणांसाठी गाड्यांची संख्या वाढणार आहे। विशेष म्हणजेच वांद्रे टर्मिनसहून सुद्धा वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे। नवी मुंबई शहरात वाढत्या प्रदूषणामुळे मनपातर्फे प्रत्येक विभागात डीप क्लीन ड्राईव्हला सुरुवात करण्यात आली आहे। या अंतर्गत शहरात फॉगिंग मशीनद्वारे हवेत पाण्याची फवारणी करून धुळीचं प्रमाणही कमी करण्यात येत आहे। या माध्यमातून वातावरणातील धुळीचं प्रमाण कमी होऊन हवेची गुणवत्ता वाढवण्याचं ध्येय ठेवण्यात आलंय। मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्येच सोमवारपासून औषध पुरवठा बंद करण्यात येणार आहे। पालिका रुग्णालयात पुरवठा करण्यात येणाऱ्या औषधांची 120 कोटी रुपयांची थकबाकी देण्यास पालिका प्रशासन टाळाटाळ करत आहे। त्यामुळे सर्व पुरवठादारांनी औषध पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतलाय। नाशिकच्या चांदवड शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झालाय। कुत्रे अनेक वेळा नागरिकांच्या अंगावरती धावून गेल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। या कुत्र्यांचं निर्बीजीकरण करून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे। पुण्यात इम्प्रेस गार्डन इथे 24 जानेवारीपासून रंगीबेरंगी फुलांचं प्रदर्शन भरणार आहे। ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियाच्या वतीनं दरवर्षी जानेवारीमध्ये इम्प्रेस गार्डनमध्ये पुष्प प्रदर्शन आयोजित केलं जातं। तर बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना लाल रंगाचं सूर्यफूल पाहायला मिळणार आहे। सर्वसाधारणतः आपल्या भागात हे पिवळ्या सूर्यफुलाचं उत्पादन घेतलं जातं, मात्र कृषी विज्ञान केंद्रात लाल रंगाच्या सूर्यफुलाचं पीक घेतलं गेलंय।
कात्रज भागात अंमली पदार्थ बाळगणाऱ्याला एकाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं अटक केली आहे। जवळपास 44 लाखांचा अंमली ऐवज यावेळी पोलिसांनी जप्त केलाय। इंदापुरातील नागर भागामध्ये भरदिवसा घरफोडी झाली आहे। अज्ञात चोरट्यानं 2 घरातून मिळून सुमारे 9 लाखांचा ऐवज लंपास केलाय। या संदर्भात पोलिसात तक्रार दिली असून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे। धुळ्यात महिंदळे शिवारातील श्री वायुपुत्र हनुमान मंदिरात चोरी झाली आहे। या मंदिरात दुसऱ्यांदा चोरी झाल्यानं भाविकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। पोलिसांनी चोरट्यांचा तातडीनं बंदोबस्त करावा तसंच रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे। नागपुरातल्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीची हत्या केली आहे। या हत्येनंतर आरोपीनं अपघाताचा बनाव रचत हत्याकांड लपवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पोलिसांना या घटनेचा उलगडा करण्यात यश आलंय। पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांनी महागड्या 4 चाकी चोरणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत। तसंच त्यांच्याकडून 3 4 चाकी वाहन आणि बनावट चाव्या असा जवळपास 60 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। 4ही आरोपींकडून पोलिसांनी चोरीचे एकूण 9 गुन्हे उघडकीस आणलेत। अकोल्याच्या बाळापूर तालुक्यात वडेगावमध्ये शेतीसाठी शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालावा लागतोय। निर्गुणा नदीपात्रातला कोल्हापुरी बंधार तुडुंब भरलेला आहे, त्यामुळे थर्माकोल शीट्स आणि बांबूपासून बनवलेल्या नावेतून नदी पार करावी लागते। मात्र हा जुगाड धोकादायक आहे। मकर संक्रांतीच्या निमित्तानं धुळे शहरात मागील काही दिवसांपासून पतंगबाजी सुरू झाली आहे। नायलॉन आणि तत्सम मांजामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाईची धार आता तीव्र केलेली आहे। त्यामुळे कोणीही हा मांजा वापरू नये किंवा खरेदी करू नये असं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलं आहे। नायलॉन मांजामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी नाशिकच्या सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतलाय। दुचाकीला समोर तार बांधून दुचाकी स्वाराचं नायलॉन मांजापासून रक्षण करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। सामाजिक बांधिलकीतून शेकडो दुचाकी चालकांना मोफत सुरक्षा कवच लावण्यात आलंय। कोल्हापूरच्या शाहूवाडीतील पाटणे तलावात मगरीनं तळ ठोकलेला आहे। 2 दिवसांपूर्वी या तलावात मासेमारी करण्यासाठी आलेल्या एका नागरिकावरती मगरीने हल्ला चढवला होता, त्यामुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। वन विभागानं या मगरीला पकडून अधिवासात सोडावं अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। बीड जिल्ह्याच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेलाय। खो खो विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाच्या कर्णधारपदी बीडच्या प्रियंका इंगळेची निवड करण्यात आली आहे। प्रियंका बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कळंब गावची आहे। हमीभावाप्रमाणे सोयाबीन खरेदी आता मोजक्या खरेदी केंद्रांवरती सुरू आहे। जाचक अटी, ग्रेडरची मनमानी तसंच वखार महामंडळाच्या प्रतिनिधींकडून सोयाबीन नाकारलं जात असल्यानं खरेदी केंद्राची डोकेदुखी वाढली आहे। त्यामुळे सरकारची खरंच सोयाबीन खरेदी करण्याची मानसिकता आहे का असा सवालही उपस्थित होतोय। संक्रांतीच्या निमित्तानं बाजारात विविध भाज्या विक्रीसाठी दाखल झाल्यात। भोगी असल्यानं त्यासाठी लागणाऱ्या भाज्यांची किरकोळ बाजारासह शहरातील अन्य भाजी मंडईतही आवक वाढली आहे। मागणीमुळे भावातही काहीशी वाढ झाली आहे। प्रत्येक भाजी ही 15 ते 35 रुपये पाव किलोनं विकली जाते। कोल्हापुरी गुळाला देशभरात मागणी असल्यानं शाहू मार्केट यार्डात गुळाला चांगला दर मिळतोय। नव्या वर्षात गुळाच्या अवकेत वाढ होऊनही दरात तेजी आल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 200 ते 300 रुपयांनी भाव वाढलाय। सध्या कापसाची आवक वाढल्यानं जनावरांसाठी उपयुक्त असलेल्या सरकी पेंडीचे दर हे 5 ते 10% कमी झालेत। वर्षभर दुधाळ जनावरांसाठी लागणारी पेंड खरेदी करण्यासाठीच शेतकऱ्यांनी ढेप साठवणूक करून ठेवली आहे। सध्या प्रति क्विंटल 2900 रुपये दरानं गुणवत्ता असलेली ढेप शेतकऱ्यांना मिळते।
हिंगोली थंडीचा कडाका वाढल्यानं माणसांसहच मुक्या जनावरांना सुद्धा फटका बसलाय. दुधाळ जनावरांच्या दुधामध्ये घट झाली आहे. 7 लिटर दूध देणारी म्हैस केवळ 4 लिटर दूध देत असल्यानं दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झालेत. आणि आता एक राजकीय गोटातून मोठी बातमी समोर येते. मुख्यमंत्री म्हणतात मी कोणाला सोडणार नाही. मात्र त्यांनी मुख्य आकालाच मोकातून बाहेर ठेवलं असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे. वाल्मी कराडला मकोका लावला नसल्यावरून राऊतांनी सरकारवरती हा निशाणा साधलाय. या राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणजे मुख्यमंत्री यांचं वारंवार वक्तव्य येते कोणालाही सोडणार नाही. पण मुख्य आरोपीला त्यांनी सोडलंय आणि मुख्य आरोपीला सोडून सगळ्यांना त्यांनी मोक्का लावला. भारतीय जनता पक्षाची राज्य करण्याची ही पद्धत आहे. मुख्य आका आपल्या पक्षात कायम ठेवायचा आणि त्याच्या खालचे जे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करायची. एक भूत फिरतंय आणि ते भूत माणसांना रस्त्यात पकडूनच मारताय. हे ऐकूनच तुम्हाला धक्का बसला असेल ना? हो, असाच एक प्रकार आता समोर आलाय. खरंच भूत फिरतंय का आणि कुठे याची आम्ही मग पडताळणी केली आहे. त्यावेळी नेमकं काय सत्य समोर आलंय पाहूयात. हा आवाज आहे भूताचा. याच भूतानं एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचा खळबळजनक दावा करण्यात आलाय. मारहाणीचे फोटो बघा. ही मारहाण भूतानं केलीये असा दावा केलाय. मात्र खरंच भूत आहे का? भूतानं कधी मारहाण केल्याचं तुम्ही ऐकलंय का? नाशिकच्या निफाडमध्ये रात्री फिरतय भूत. भूताची तरुणाला बेदम मारहाण. व्हायरल भूताचं सत्य काय? हा आवाज आणि हे फोटो पाहून अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. कारण नाशिकच्या निफाडमध्ये रात्री भूत फिरतय आणि ते भूत माणसांना पकडून मारतं असा दावा करण्यात आलाय. हा फोटो प्रचंड व्हायरल होत असल्यानं ग्रामस्थ दहशतीत आहेत. या मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात. नाशिकच्या शिरवाडे ते धामोरी रस्त्यावर नदीजवळ एका चालकाला भूत दिसलं. भूताने चालकाला मारहाण केली. या मेसेज सोबत फोटोही व्हायरल केल्यानं लोकांना खरं वाटू लागलंय. त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे आणि सचिन बनसोडे थेट धामोरी गावात पोहोचले. त्यावेळीही गावात भूताची चर्चा होती. ग्रामस्थ भयभीत होते. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडूनच सगळं जाणून घेतलं. परिणाम आता कसं आहे, लहान पोरं शाळेत येत राहतात, त्यांना बी वाटेल ना, भीतीचं वातावरण निर्माण झालं. आमचं म्हणणं असं आहे, या भागात आजपर्यंत अशा काही घटना घडलेल्या नाहीत आणि याची सखोल चौकशी व्हावी. शेरवाडा धामोऱ्या रस्त्या पुलाजवळ भूत आहे असा जो व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्यात खरं तथ्य काय आहे आणि शहानिशा झाली पाहिजे. याआधी कधी गावात भूत पाहिलं देखील नाही आणि असा प्रकार घडलाच नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. त्यामुळे याबाबत अनिसकडूनही अधिक माहिती जाणून घेतली. जागरूक नागरिकांनी सांगितल्यानंतर या व्हिडिओची तपासणी केली. खरं तर हे व्हिडिओ अनेक दिवसापासून सोशल माध्यमामध्ये फिरत असतात. ते काही परवाचे नाही आणि त्यांनी जे मारहाण केल्याचे किंवा त्या रडण्याचे फोटो आहेत किंवा तो आवाज जो आहे तो इंटरनेटवर सुद्धा उपलब्ध आहेत आणि तो मार्क केलेला आहे. त्याच्यामुळं लोकांनी घाबरून जाऊ नये, अफवावर विश्वास ठेवू नये. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. निफाडच्या शिरवाडे धामोरी रस्त्यावर भूत असल्याची अफवा आहे. भूताचे फोटो व्हिडिओ मॉर्फ करून व्हायरल करण्यात आले. मारहाण केलेली व्यक्तीही समोर आलेली नाही. लोकांना घाबरवण्यासाठी याचा वापर केला जातोय. रडण्याचा आवाज युट्यूबवर 9 वर्षांपूर्वी अपलोड केलेला आढळला. त्यामुळं आमच्या पडताळणीत नाशिकच्या निफाडमध्ये भूत फिरतंय
हा दावा असत्य ठरलाय. भूत हे अस्तित्वात नाही. लोकांना घाबरवण्यासाठी असे व्हिडिओ व्हायरल केले जातात.